दत्त जयंतीच्या महाप्रसादातून 200हून अधिक जणांना विषबाधा झाली आहे। कोल्हापुरातल्या गडहिंग्लज तालुक्यातली ही घटना आहे। विषबाधितांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे। 30 ते 40 रुग्णांना गडहिंग्लजच्या शासकीय रुग्णालयात हलवलंय। वैद्यकीय यंत्रणेसह महसूल पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली होती। विषबाधितांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे। 30 ते 40 रुग्णांना गडहिंग्लजच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे। दत्त जयंतीच्या प्रसादातून विषबाधा झाल्याचं कळतंय। महाप्रसादातून 200हून अधिक जणांना विषबाधा झालेली आहे। विषबाधितांवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती आहे। कोल्हापुरातल्या गडहिंग्लज तालुक्यात ही घटना घडलेली आहे। काल दत्त जयंती होती। राज्यभरात दत्त जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला। विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमांमध्ये महाप्रसादाचाही लाभ भाविकांसाठी ठेवण्यात आला होता। अशात कोल्हापुराच्या गडहिंग्लजमध्ये महाप्रसादातून विषबाधा झाल्याचं कळतंय। वैद्यकीय यंत्रणेसह पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचले। या सर्व विषबाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। गडहिंग्लज तालुक्यातील या घटनेप्रकरणी आता चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। विविध रुग्णालयात विषबाधितांवर उपचार सुरू आहे। 30 ते 40 रुग्णांना गडहिंग्लजच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले। पोलीस यंत्रणा वैद्यकीय यंत्रणा महसूल यंत्रणा घटनास्थळी पोहोचली। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांच्याकडून। अमर, काय अधिक माहिती समोर येते? ही विषबाधा झाली आहे, तपास यंत्रणेकडून काही तपास करण्यात आलेला आहे का? काय सांगण्यात आलंय? प्रणिता, दत्त जयंतीचा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा झाला। त्यानंतर प्रसादा म्हणून महाप्रसाद करण्याचा सांबरे गावामध्ये हा प्रसाद झाला। प्रसादामध्ये काही गाठलं होतं किंवा काही झालं होतं याचा अजून तपास लागायचा आहे। काल सर्वांना दवाखान्यामध्ये आणलं गेलं आहे। शासकीय गडहिंग्लज शासकीय रुग्णालयात आणि त्याचप्रमाणे बरेच जणांनी खासगी रुग्णालयाचाही घेतलाय। जुलाब आणि उलट्या चालू झाल्या। आता बऱ्यापैकी माहिती घेतली असता पेशंट बरे आहेत असं सांगण्यात आलं। अजून त्यातलं कोणीही जीवितहानी काही झालेली नाही। अमर, साधारण किती जणांना विषबाधा झाली? आपल्याकडे जो सध्या आकडा येतोय तो 200 जणांना विषबाधा झाल्याचं कळतंय। यापैकी सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे का? आपल्याला जो अंदाज प्राथमिक अंदाजापर्यंत 200 नाव होतं 30 ते 40 जणांना जास्त त्रास झाला होता, म्हणून त्यांना ते प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं होतं। जी अमर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। विषबाधितांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींनी दिली आहे।